मित्र हो, नमस्कार. आज संक्रांतीचा दिवस, 14 जानेवारीचा दिवस. या दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देऊन गोड गोड बोला अशी विनंती करत असतो. आणि हाच दिवस आणखी एका गोष्टीसाठी खूप महत्त्वाचा, तो म्हणजे पानिपतची लढाई. आजही जेव्हा संपूर्ण पराभव होतो, माणूस हतप्रभ होतो, तेव्हा त्याचं पानिपत झालं असा शब्द आपल्याकडे वापरला जातो. पानिपत झालं या शब्दाचा अर्थ संपूर्ण पराभव झाला अशा अर्थाने तो रूढ झाला. पण या संपूर्ण पराभवाच्या भावनेच्या मागे सुद्धा एक पराक्रमाचा इतिहास आहे, हे आपण मात्र विसरतो. मराठा साम्राज्याचा पानिपतच्या लढाईत पराभव झाला असला तरी मराठी माणसाच्या पराक्रमाची गाथा ते मैदान आजही सांगताय. पानिपतच्या लढाईत पराभव झाला असेल, पण हा पराभव देखील दैदिप्यमान होता आणि पुढे काळालाही या पराभवाची दखल घ्यावी लागली. एकाही परकीय आक्रमकाची पुन्हा भारताकडे वळून बघण्याची हिंमत पुढे काहीशे वर्ष झाली नाही, हे लक्षात ठेवा. पुन्हा तलवारीच्या जोरावर, बंदुकाच्या जोरावर हे राज्य कोणालाही जिंकता आलं नाही, जे ब्रिटिशांनी व्यापाराच्या जोरावर जिंकलं. ब्रिटिश काळ येण्यापूर्वी म्हणजे साधारणतः 18व्या शतकाच्या कालखंडापर्यंत एकाही माणसाला पुन्हा भारतभूमीकडं वळून बघण्याची हिंमत करावी वाटली नाही, असा या पानिपतच्या संग्रामाचा इतिहास आहे. अशा या पानिपतच्या आठवणी आहेत. पानिपतला झालेली 1761ची लढाई ही काही पहिली लढाई नव्हती. याआधी या पानिपतच्या मैदानाने भयंकर मोठी मोठी युद्ध बघितलेली आहेत. सगळ्यात मोठं युद्ध ज्याचं वर्णन भारतीय पुराणामध्ये आढळतं ते म्हणजे महाभारताचं. कारण ज्याचा कुरुक्षेत्र असा आपण उल्लेख करतो, त्या कुरुक्षेत्राचा भागातच हे पानिपत येतं. आजही तुम्हाला ज्योतिसर नावाचा एक भाग तिथे भेटेल, जिथे गीता उपदेशस्थली म्हणून त्याला ओळखलं जातं. हे ज्योतिसर, ज्या ज्योतिसरमध्ये गीतेचा उपदेश कृष्णानं अर्जुनाला केलेला होता. दुसरं एक स्थळ आजही तिथे आहे, नरकातारी. नरकातारी म्हणजे नरकापासून टाळणारं, जिथे पितामह भीष्मांनी शरपंजरावर पडून आपला देह सोडला होता, ते ठिकाण म्हणजे नरकातारी. नरकातारी आणि ज्योतिसर ही ठिकाणं कुरुक्षेत्रावरती आजही उभी आहेत आणि सांगतायत की इथे एक महाभयंकर युद्ध घडलं होतं, ज्यात धर्माचा विजय झाला होता, अधर्माचा पराभव झाला होता. प्राचीन काळापासून हे स्थळ अशा भयंकर युद्धांचं केंद्र बनलेलं आहे. महाभारत काळाच्या नंतर देखील अनेक छोटी मोठी युद्ध झाली असतील, पण इतिहासानं लक्षात ठेवावं असं एक युद्ध म्हणजे मोहम्मद गौरी विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण असं झालं होतं. त्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं दिल्लीवरती राज्य होतं आणि घोरीला दिल्लीचं राज्य हवं होतं. या पृथ्वीराज चव्हाणावर मोहम्मद गौरी चाल करून आला आणि याच्यावरती तरवडीच्या किल्ल्यावरती हे भयंकर युद्ध झालं. पहिल्या लढाईत पृथ्वीराज चव्हाण जिंकला, पण दुसऱ्या लढाईमध्ये मात्र मोहम्मद गौरीनं पृथ्वीराज चव्हाणांच्यावरती विजय मिळवला होता. यापुढे आणखी एक युद्ध झालेलं तुम्हाला दिसेल, हे याच्या आधीच म्हणजे याच्या आधीच आहे. पानिपतची लढाई जी आपली मराठा विरुद्ध अब्दाली झाली त्याच्या आधीच आहे. इब्राहिम लोधी विरुद्ध अकबर अशी ती लढाई झाली होती. त्यावेळेला लोधी साम्राज्य भारतामध्ये प्रस्थापित झालेलं होतं आणि त्या लोधीच्या विरोधामध्ये माफ करा, अकबर नव्हे, बाबर असा शब्द इथं आला पाहिजे. लोधी विरुद्ध बाबर असं ते युद्ध झालं होतं आणि या बाबराच्या युद्धापासूनच, लोधीसोबतच्या युद्धापासूनच मुघल साम्राज्याची सुरुवात भारतामध्ये झालेली आहे. बाबरानं लोधीचा पराभव केला आणि लोधी साम्राज्याकडून मुघल साम्राज्याकडं हा वारसा गेलेला आहे. परकीय आक्रमक त्या काळामध्ये बहुसंख्याक मुसलमान असतील तरीही त्यांच्यामध्ये अफगाणी, तुर्की अशा स्वरूपाचा भेद होता आणि ते आपसात लढत होते. म्हणूनच लोधीच्या साम्राज्यावर बाबर चाल करून आला आणि या बाबरानं लोधीचा पराभव करून आपली शाही, मुघलशाही इथे अस्तित्वात आणली. पुढेही युद्ध झाली आहेत. त्यानंतर बाबराच्या नंतर अकबर आणि हिंदू राजा हेमू यांचंही एक मोठं युद्ध याच पानिपतच्या मैदानावरती झालेलं आहे. या युद्धामध्ये हेमूचा पराभव झाला, अकबराचा विजय झाला आणि मुघलशाही तिथे अधिक मजबूत झाली.
यानंतर मात्र मुघलशाहीला उतरती कळा लागलेली होती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांचा इतिहासही ठाऊक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांचं साम्राज्य अक्षरशः जेरीला आणलं होतं. त्यानंतर संभाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता. दक्षिणेच्या भागाकडे विस्तार होत होता, उत्तरेच्या भागाकडे विस्तार होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर पुढे काही काळ मराठा साम्राज्याला जराशी डगमगती कळा लागली, कारण छत्रपती राजाराम जिंजीला निघून गेले होते. त्यानंतर शाहू महाराजांना अटक झाली होती. हे अशी अनेक प्रकरणं त्यानंतर घडलेली आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या सुटकेनंतर पुन्हा एकदा मराठा साम्राज्यानं आपली ताकद जमवायला सुरुवात केली होती. छत्रपती शाहू महाराजांनी सातारच्या गादीवर बसून आपल्या काम करण्यासाठी, साम्राज्य विस्तार करण्यासाठी पेशव्यांना नियुक्त केलं होतं. बाळाजी विश्वनाथानंतर विश्वनाथांचा मुलगा बाजीराव पेशवाई पदावर आलेला होता आणि तिथून खऱ्या अर्थाने मराठी साम्राज्याचा विस्तार सुरू झालेला होता. याच काळामध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला होता. म्हणजे बाबर, हुमायूं, अकबर, शहाजहां, औरंगजेब असं करत करत जेव्हा पुढे जो तेव्हा औरंगजेबाचा मृत्यू या काळामध्ये झालेला होता. मुघलशाही अक्षरशः जर्जर झालेली होती. या जर्जर झालेल्या मुघलशाहीवर मराठा साम्राज्याने असे काही वार केले की ती अक्षरशः कोलमडून पडायला लागली. अटकेपर्यंत झेंडा मराठी साम्राज्याचा जरी पटाका पसरलेला होता, तिथपर्यंत अटकेपर्यंत साम्राज्य पसरलेलं होतं. अगदी अटकेवर भगवा झेंडा दिमाखात मिरवत होता. आता मधल्या कालखंडामध्ये म्हणजे मध्य प्रदेशातून जे आपण जातो, नर्मदेच्या तीरावरून पुन्हा मावळा प्रांतामध्ये आपण जातो, मावळा प्रांतामध्ये आपण जातो, मालवा प्रांतामध्ये आपण जातो आणि मालवा प्रांताच्या नंतर उत्तर भारतात, ज्याला खरं तर उत्तर भारतालाच हिंदुस्थान असं म्हणण्याची पद्धत त्या काळामध्ये होती. हे दख्खन होतं, ते हिंदुस्थान होतं. उत्तर भारताला हिंदुस्थान आणि इकडं दख्खन असं समजलं जायचं. आणि या दोन्हीच्या मध्ये जो प्रांत होता, नर्मदेचा काठ होता, त्या नर्मदेच्या काठानंतर हळूहळू मराठा साम्राज्य पुढे विस्तारत गेलं. पुढे दिल्लीवर देखील मराठ्यांनी आपला कब्जा मिळवला. आता दिल्लीच्या वर आक्रमण करायला त्याच वेळी अब्दाली तिथे आलेला होता आणि या अब्दालीला रोखण्यासाठी, कारण अब्दाली पंजाब, सिंध या प्रांतावर वर्चस्व गाजवत दिल्लीकडे निघालेला होता आणि परकीय आक्रमक पुन्हा एकदा दिल्ली काबीज करेल हे मराठा साम्राज्याला, पेशव्यांना कळल्यानंतर सदाशिवरावांच्या सोबत अनेकांना त्याचे सैनिक देऊन तिकडे पाठवण्यात आलं होतं. आता या युद्धामध्ये निकराची लढाई होती. म्हणजे मराठा साम्राज्याचे सगळे सरदार एकत्र आलेले होते, शिंदे, होळकर, त्यासोबत दिल्ली दरबारी असलेले जे काही राजस्थानी सरदार होते, राजपूत वगैरे, या सगळ्यांचाही पाठिंबा होता. पण दिल्ली दरबारामध्ये एक गोष्ट घडत होती, मुघल साम्राज्यामध्ये एक गोष्ट घडत होती की जर आत्ता मराठ्यांना आपण सहकार्य करून या अब्दालीचं आक्रमण परतवून लावलं तर मराठा राज्य कायम आपल्याला त्रास देईल, अशा स्वरूपाची भावना दिल्लीच्या सम्राटाच्या मनामध्ये घालण्यात आली. त्या मराठांना सहकार्य करण्याच्या ऐवजी आपण अब्दालीला सहकार्य करू, अशी वाईट भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. राजस्थानातील राजांनी देखील अब्दालीला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि प्रचंड पावसामुळं प्रवास करून थकलेल्या मराठा सैन्याला पानिपतला पोचायला उशीर झाला. तरीही सैन्य निकरानं लढत होतं. थकलेलं सैन्य गोलाचं युद्ध करत होतं. अर्धगोलाकार आकारामध्ये इब्राहिम खान गारदी आपल्या तोफाच्या माऱ्याने अब्दालीच्या सैन्याला जर्जर करत होता. मोकळ्या मैदानावर युद्ध करण्याची मराठा सैन्याला फारशी सवय नव्हती, तरीही पराक्रमाची शर्थ चालू होती. या क्षणामध्येच अचानक अब्दालीचं सैन्य आता पिछेहाट घेत आहे हे लक्षात आल्याबरोबर मराठा सरदारांच्या मधल्या काही सरदारांनी गोलाचं युद्ध सोडून अचानक अब्दालीच्या सैन्यावर तुटून जाण्याचा निर्णय घेतला. इथे इब्राहिम खान गारदीची अडचण झाली, कारण मागून तोफांचा मारा सुरू करावा तर आपलंच सैन्य या तोफाला बळी पडेल अशी त्यांच्या मनात धारणा झाली आणि इब्राहिम खान गारदीच्या तोफा थंडावल्या. ज्या क्षणी मराठा साम्राज्याच्या तोफा थंडावल्या त्या क्षणी अब्दालीचं 10,000 लोकांचं एक राखीव सैन्य ताज्या दमाचं होतं ते मैदानात उतरलं आणि त्याच वेळी उंटावरून वाहू शकणाऱ्या हलक्या तोफांनी मराठा सैनिकांच्या वरती वार करायला सुरुवात केली. धडाधड तोफा पडू लागल्या आणि त्यात मराठा सैनिक अक्षरशः भाजून निघाले. अनेक याच्या पुस्तकांमध्ये
याचा उल्लेख आहे, जैसे भडगुंजे लाया भाजता ती तैसा आवाज झाला, असे उल्लेख होऊ लागले. धडाधड मराठा सैनिक गतप्राण होऊ लागला. त्याच वेळी मराठा साम्राज्याचे प्रमुख सेनापती सदाशिवराव भाऊ यांनी आपली हत्ती सोडली आणि हत्तीच्या अंबारीत उतरून ते घोड्यावर स्वार झाले, युद्धाला लागले. रिकामी अंबारी दिसत होती. सदाशिवराव भाऊ पडल्याची जाणीव सैनिकांना झाली, कारण अंबारी रिकामी दिसती आहे. आपला सरदार पडला या भावनेतून सैन्य सैरभैर झालं आणि त्याच वेळी ताज्या दमाच्या सैनिकांनी अक्षरशः कत्तल घडवली. लाखो बांगड्या फुटल्या असा त्याचा उल्लेख आहे. 2 हिरे गमावले. चिल्लर खुर्दा किती गेला याला गणती नाही. अशा स्वरूपाची कमालीची हराखिरी झाली. पण शेवटच्या क्षणापर्यंत मराठा सैन्य दम देऊन लढत होतं. दत्ताजी शिंदेंचा तो संवाद तर आपल्या सगळ्यांनाच उत्तम पद्धतीनं ठाऊक आहे. क्यों पटेल और लढोगे, आणि तेव्हा त्या पटेलांचं, दत्ताजी शिंदेंचं उत्तर होतं, बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. बस ही ऊर्जा, ही उर्मी त्या मराठा सैनिकांच्या मनामध्ये होती. पराभव झाला असला तरीही प्रचंड दैदिप्यमान असा पराभव तो होता, ज्या पराभवानं मराठा सैनिकांची, मराठा माणसांची, मराठी माणसांची मान कधीही खाली जाणार नाही. उलट अभिमानानं ते सांगतील की हा पराभव हा असला तरीही दैदिप्यमान पराक्रमाचा इतिहास आहे, कारण तिथे जीवाच्या आकांतानं शेवटच्या क्षणापर्यंत बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत प्रत्येक मराठा सैनिक लढत होता. आजच्या दिवशी मराठा सैनिकांच्या त्या बलिदानाचं स्मरण करणं, तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत असताना सुद्धा त्या बलिदानाचं स्मरण करणं खूप आवश्यक आहे. आणि तेच स्मरण करून द्यायला मी तुमच्या समोर आलो आहे. इतक्या लांब उत्तर भारतात आपलं सर्वस्व गमावून एवढ्या पराक्रम करणाऱ्या लाखो लाखो मराठी जवानांना, त्या सैनिकांना अनलाजरच्या वतीनं हा सुशील कुलकर्णी मानाचा मुजरा करतोय आणि याची आठवण कायम ठेवावी हीच विनंती करतोय. जराही युद्धात गफलत झाली तर पराभव होत असतो, हा धडा देखील या युद्धानं आम्हाला दिलेला आहे. नमस्कार.